कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात फरमाईश करणारे बरीच लोकसंख्या आणि चांगली गाणी मी फरमाईश करतात। या ठिकाणी सादर करणारा पोवाडा या महाराष्ट्राचा जाणता राजा पृथ्वी पालक राजा शिवछत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते तर आपणाला माणसासारखं माणूस पण कधीच मिळालं नसतं। म्हणून शीघ्र कवी असं म्हणतात, मुस्लिमाची सुन देखणी होती सौंदर्याची खाण, अरे तिलाच आई म्हणाला होता राजा, शिवाजी होता रे सिलवाना। अशा शब्दाला टाळ्या वाजवायच्या असते त्या मित्रांनो। महाराष्ट्राचं वर्णन आहे हे यामध्ये। असा बहुजनांचा राजा पुन्हा जन्माला कधी येणार नाही आणि म्हणून चंद्र सूर्यापर्यंत त्याची कीर्ती अमर आहे। प्रतिपालक राजा शिवछत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला सोनेरी किल्ल्यावर झाला। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धुरंधर विचार देणारी माणसं होऊन गेली। या ठिकाणी सादर करणारा पोवाडा महागारी सत्ता दौलती समोर केली लाचारी, पण कधी नाही झुकली रे त्या दिल्लीच्या दरबारी। धर्मरक्षणासाठी सदा सच्च भवाने ती झाली, पण जुलम करतात ती उभी अरे रक्तानी नाहली। पण ती का महाराष्ट्रावर प्रेम त्या मावळ्यांचे विचारपूस करण्याबद्दल राजे रत्नागिरीला गेले होते आणि त्याच दिवशी संधी साधून शाहिस्ते खान दिल्लीमध्ये शहाजीला पकडण्याची भाषा केली। 5 लाख फौज संगतीला घेऊन पुण्याच्या लालमालामध्ये मुक्कामाला आला। तो शाहिस्ते खान शिवरायाबद्दल काय भाषा वापरत होता। एकदा शाहिस्ते खान म्हणाला, अरे त्या दिल्लीच्या दरबारी हुजूर करतो मी या महाराष्ट्रावर स्वारी। तेव्हा शाहिस्ते खान तो पुण्यात वस्तीला बघा आला आणि शिवाजीला घेई अजमवयास शत्रूला। आणि बघून मर्द शिवाला तो बघा खान म्हणे घाबरला। गणिमी काव्यानं खेळला शाहिस्ते खानावर शोभाने हल्ला। अरे शाहिस्ते खान बोले शोभाला, तोबा तोबा ये अल्लाह।
शाहिस्ते खान शिवरायाला पाहताच लाल महालच्या खिडकीतून उडी टोकून पळत असतो. शिवाजी राजाने त्याच्यावर हल्ला केला होता. तो हल्ला कसा केला? केला शाहिस्त्यावर केलेला पराक्रम शाहिस्ते खानाचा पराभव झाला आणि विजापुरात दरबार भरला. आदिलशाहीच्या दरबारात पैजेचे वेळे मांडले. शिवाजी राजांना पकडण्याकरता महान शत्रू आले होते, पण कुठल्याही शत्रूची ताकद धाडस होईना शिवाजी राजांना पकडण्याकरता. कारण शिवाजी राजा कधी गर्वीत भाषा वापरत नव्हता. छत्रपती शिवाजी बहुजनांचा राजा, रयतेचा राजा होता. पण अफजल खान समोर आला आणि विडा उचलला. अरे शिवाजी पहाड का बच्चा आहे असा म्हणून विडा उचलला आणि शिवाजीला पकडण्याकरता तयारी केली. अफजल खानाने सांगितलं शिवाजीला जिवंत नाही तसा सापडला तर त्याचं शिर विजापूरला दाखवण्याकरता घेऊन येतो अशी प्रतिज्ञा दरबारात केली. आणि मग विजापुरातून तुळजापूर, पंढरपूर, वेळापूर मार्गे वाई सातारा परिसरात अफजल खान निघाला. तो अफजल खान शिवाजीला काय म्हणाला होता बघा. जेव्हा अफजल खानास भारी क्रोध चढला, कसम खाऊनी तो दरबारा भाई पडला. आणि काय म्हणाला? अरे पहाड़ का चूहा शिवाजी फिर भी बच्चा है, मगर मैं बादशाह का बंदा हो सच्चा है. और जबली के शत्रुला त्या शुभाने ओळखले आणि प्रतापगडाच्या पायी त्याला भेट देण्यास आले. वेळ, तारीख, टाइम, जागा आणि त्या दोघांची भेट नेमली. त्याच वेळेस अफजल खानांचा वकील कृष्णाजी भास्कर आणि सह्याद बंडा त्यांचा अंगरक्षक होता. छत्रपती शिवाजी राजांचा अंगरक्षक जीवा महाल एक न्हावी समाजाचा आणि त्यांचा वकील होता संभाजी कपच. दोघांचे वकील समोर रण मैदानात दोघ जण उभा आणि त्याच्या भाषेत अफजल खान कडकडून मिठी देण्याकरता पळत गेला आणि काय म्हणाला होता शिवाजीला? आहो मिलो हमसे मनोनी, अरे खान भिडला शिवाला, पण करुणी धोका अफजल खानाने वार केला शिवाजीला. अफजल खान पळत गेला आणि शिवाजीला धरून काकत मुंडकं दाबलं. तलवारीनं उजव्या हाताने वार केला. पण महाराष्ट्राचा जाणता राजा, प्रतिपालक राजा शिवाजी त्यावेळेस मोकळा नव्हता. अंगात लोखंडी चिलकत होते, डोकीला जिरटोप, हाताला वाघनक्या आणि बाजूला सुरा लपवलेला. एवढ्या तयारीने राजे गेले आणि त्याच वेळेस अफजल खानांचा डाव लक्षात येतात. असणारा वाघनाच्या पोटात तशा बसल्या. अफजल खानाचा पोटाला बाहेर येता असं म्हणत अफजल खान रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि सह्याद बंडा पळत येऊन शिवाजीवर वार करत होता. पण मित्रांनो, शिवाजीवर वार करताना सह्याद बंडा पळत येत असताना पाहिला कोणी? 9 हात अंतरावर बाजूला उभा राहिलेला जीवा महाल भगव्या झेंड्याचा शिपाई होता.
त्यानं जंप मारली तसा सयाद बंडाचा हात तलवारी सकट ताकदून उडवला म्हणून इतिहासात नाव आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा. अरे वा. अफजल खानांचा मुलगा फाजिल खान विजापूरच्या दरबारात काय सांगत होता झाले शिवराया हुशार झाले शिवराया हुशार झाले शिवराया हुशार झाले शिवराया हुशार हात केला अफजल खान हात केला अफजल खान हात केला अफजल खान हात केला अफजल आणि म्हणून इतिहासात नोंद आहे चंद्र सूर्यापर्यंत त्यांची कीर्ती अमर आहे आणि त्यांच्या जयंती होतात. मित्रांनो यापुढे असाच कार्यक्रम आपण ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि देवबापाला मी विनंती करतो 2 वर्षे